झकास एंट्री, झकास ग्लॅमर, झकास सेट्स, व्हिडिओ पॅलेस आणि सागर पिक्चर्स सारखी एक झकास टीम। इकडे सगळं झकास आहे, कमी आहे ती फक्त तुझी। कारण मी शोधतोय माझ्या नवीन मराठी फिल्म मितवासाठी एक झकास हिरोईन। लक्स झकास हिरोईन। चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या प्रत्येक तरुणीसाठी 9X झकासने आणली एक आगळी वेगळी संकल्पना। टेलिव्हिजन क्षेत्रातला पहिला शो ज्याचं नाव आहे लक्स झकास हिरोईन। लक्स झकास हिरोईन होण्यासाठी हजारो तरुणी या निवड प्रक्रियेत सहभागी झाल्या। ऑनलाईन रजिस्ट्रेशन, सोशल नेटवर्किंग साइट, जाहिरात यांच्या माध्यमातून या तरुणींनी संपर्क साधला आणि प्राथमिक निवड फेरी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या तरुणींना मान्यवर परीक्षकांसमोर ऑडिशन फेरीसाठी निवडण्यात आलं। ऑडिशन म्हटल्यावर पहिला समोर येतो तो फोटो आणि त्या फोटोमधून त्यांची अदा, त्यांचं दिसणं, त्यांचं रूप, रंग हे सगळं समोर आलं आणि फोटोतल्या चेहऱ्याचा हिरोईन होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू झाला। 9X झकासने या चेहऱ्याला ओळख मिळवून देण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला। असं हे टॅलेंट आज ऑडिशन फेरीला सामोरं जाणार आहे। या आगळ्या वेगळ्या शोचं निवेदन करणार आहेत सिद्धार्थ चांदेकर। आपल्या कार्यक्रमाचा होस्ट नाही काही आयडिया नाही। सिद्धार्थ। ओके 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 नाही ऐकले, त्यांचं आडनाव नाही माहिती मला, पण जोगवा झेंडा मूवी मधले हिरो राईट। मी आत्ताच ऐकलं सिद्धार्थ। हेलो 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 नमस्कार नमस्कार। सगळ्या एक्साइटेड एकदम, पण तुम्ही चेहऱ्यावरनं तसं काही दिसत नाही की तुम्ही एक्साइटेड आहात। सिरियसली एक्साइटेड आहात? मग जरा आवाज आला तेवढा जरा छान। बस आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आत्ता एवढा आवाज करताय, पण जेव्हा तुमच्यातली एक इथली झकास हिरोईन होईल तेव्हा 10,000हून जास्त प्रेक्षक तुमच्यासाठी असे चेअर करतील, तर त्याच्यासाठी तयार आहात? एकदम फुल कॉन्फिडेंटली? वा वा क्या बात आहे। प्रेक्षको, 9X झकासच्या लक्स झकास हिरोईन या टॅलेंट शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही पाहतच असाल की इथे केवढी एक्साइटमेंट आहे, केवढा उत्साह आहे आणि हा उत्साह असणं साहजिकच आहे, कारण हिरोईन म्हटलं ना की कुठल्याही तरुणीला वाटत असतं की आपण हिरोईन सारखं दिसावं, हिरोईन सारखं वागावं, बोलावं, चालावं आणि हे फक्त तिचंच नाही तर तिच्या घरच्यांचं सुद्धा स्वप्न असतं। आणि हेच स्वप्न साकार करण्यासाठी 9X झकासनी एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे। लक्स झकास हिरोईन या पहिल्या टॅलेंट शो मधून आपल्याला मिळणार आहे 9X झकासची लक्स झकास हिरोईन। आणि त्यांच्यासाठी आणखी एक मोठं सरप्राईज आहे, ते म्हणजे व्हिडिओ पॅलेस आणि मीनाक्षी सागर पिक्चर्सच्या मितवा या चित्रपटात यांच्यापैकी एकीला ॲज अ हिरोईन काम करण्याची संधी मिळणार आहे। आणि तुम्हाला हिरो माहिती आहे कोण आहे तुमचा? क्या बात आहे, स्वप्नील जोशी तुमचा हिरो असणार आहे। तर हिरोईन वाला तयार आहात? एक्साइटेड आहात? सुरुवात करूया, चला ऑल द बेस्ट। लक्स झकास हिरोईन बद्दल सांगायचं झालं तर ABC अशा ज्या स्टेप्स असतात त्यातली A स्टेप, पहिली स्टेप आणि महत्त्वाची स्टेप असते की एक फिल्म मिळवणं। तर ती आमच्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी खूप कठीण असते आणि हीच स्टेप बरोबर आम्हाला या प्लॅटफॉर्मनी मिळवून दिली। एवढा मोठा चान्स म्हणजे लक्स 9X झकास हिरोईन, खूप छान वाटतंय, पण खूप जास्त उत्सुकता आहे स्वप्नील जोशीला बघायची। ॲज अन ॲक्टर तुम्हाला नेहमी रोज सगळीकडे कुठे ना कुठे प्रूव्ह करायचं असतं दॅट यू आर अ गुड ॲक्टर, आणि आज मी तेच प्रूव्ह करायसाठी इथे आली आहे। एवढं नक्कीच आहे की सगळ्यांनी खूप तयारी केली आहे। एव्हरीबडी डिझर्व्स इट, हुएवर इज हिअर, पण आय एम शुअर की तुमचं हार्डवर्क आणि डेस्टिनी विल पे ऑफ। मी खूप नर्वस आहे आणि त्याचबरोबर एक्सायटेड पण आहे। एवढे दिवसांपासून फक्त प्रोमोज बघत होते, पण आता चान्स मिळाला आहे परफॉर्म करायला, ऑडिशन्स द्यायला। आय जस्ट होप मी चांगलं परफॉर्म करेन। लेट्स सी, फिंगर्स क्रॉस। प्रेक्षको, मुंबईमध्ये 9X झकासच्या लक्स झकास हिरोईनच्या मेगा ऑडिशन्स चालू आहेत आणि या उत्साहाने भरलेल्या वातावरणात सर्व मुलींची, सर्व कंटेस्टंटची गप्पा मारायला मला खरंच खूप मजा येते। मी तुम्हाला सांगू, इथलं वातावरण खूप सुंदर आहे, इथलं टॅलेंट खूप सुंदर आहे, ही स्पर्धा खूप सुंदर आहे, सगळ्या कंटेस्टंट्स खूप सुंदर आहेत आणि अर्थातच एवढं सगळं सुंदर असताना आपले जजेससुद्धा तितकेच सुंदर असले पाहिजेत। मी आपल्या जजेसची ओळख करून देतो। आपल्या पहिल्या जज आहेत। नमस्कार, मी स्वप्ना जोशी
आणि आगामी चित्रपट मितवा ह्याच्यासाठी मी माझ्या शिवमची अवनी शोधतीये. तर अवनी लवकर ये, मी वाट बघतीये तुझी. आपल्या दुसऱ्या जज आहेत रेडिओ सिटीवरती ज्यांचा आवाज आपण ऐकत असतो आणि मजा घेत असतो अशा RJ सोनाली. हाय, मी तुमची RJ सोनाली रेडिओ सिटी 91.1 कडनं आली आहे स्वप्नील जोशीच्या येणाऱ्या मितवा या फिल्मसाठी, त्याची मितवा शोधण्यासाठी. बोले तो लक्ष झकास हिरोईनच्या शोधासाठी. आपले तिसरे जज आहेत 9X झकासचे चॅनल हेड रोहन राणे. हॅलो, माझं नाव आहे रोहन आणि मी रिप्रेझेंट करतोय 9X झकासला आणि मी कंटेस्टंटमध्ये शोधतोय तो झकास एक्स फॅक्टर. आणि आपले चौथे जज आहेत ज्यांच्यासोबत लक्ष झकास हिरोईनला मितवा या चित्रपटात काम करायची संधी मिळणार आहेत असे झकास अभिनेते स्वप्नील जोशी. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि मितवा या माझ्या आगामी चित्रपटासाठी मी शोधतोय एक झकास हिरोईन. ती जर तुम्ही असाल तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सीइंग यू. तुम्ही सगळे विचार करत असाल की मी कुठे उभा आहे, ही कुठली रूम आहे. मी तुम्हाला सांगतो, ही आहे ऑडिशन रूम. ह्या रूममध्ये येऊन प्रत्येक कंटेस्टंटला आपलं इंट्रोडक्शन आपल्या जजेससमोर द्यायचं आहे आणि आपला एक झकास परफॉर्मन्स त्यांच्यासमोर सादर करायचा आहे. आणि त्यांच्याकडे असणारे हे एक महत्त्वाचं शस्त्र, हा क्लॅप. ज्या मुलीला हा क्लॅप मिळेल ती जाणार आहे आपल्या पुढच्या राऊंडमध्ये. हाय, तुमचं नाव? अनघा पाटील. मला एक सांगा, तुम्हाला इथला अँकर कोणी माहिती नाही आहे. मला एक फक्त प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला अँकर माहिती नाही आहे, तुम्हाला इथलं काही माहिती नाही, हे सगळं माहिती नसताना तुमची हिंमत कशी झाली? अँकर माहिती नसताना कुठलाही कंटेस्टंट कसा काय येऊ शकतो शोमध्ये पार्टिसिपेट करायला? मला तुमच्या हिमतीची बात द्यायची. हां, स्वप्नील जोशी आणि उर्मिला कानेटकर एवढं माहिती होतं. एवढे दोनच माहिती आहेत मराठीतले? नाही माहिती बाकीचे. बाकीचे कोण कोण आहेत सांगा? सई तामणकर, हां, अमृता खानविलकर. हां, बस 4 संपलं. एवढंच मराठीतलं आहे. आणि तुम्हाला हिरोईन? लक्ष्मीकांत बेर्डे. अच्छा. अशोक सराफ. हां, अजून पण माहित आहेत मला. आणि 6 नावं माहिती आहेत तुम्हाला? बस. वर्षा उसगावकर. हे लहानपणी माहिती असेल तुम्हाला. मला सांगा, तुमचं नाव काय? अनघा पाटणकर. हां, मग माझं नाव सांगा. काय? सिद्धार्थ चांदेकर. काय काय? सिद्धार्थ चांदेकर. अच्छा, वा वा वा, त्यांना नाव कळलेलं आहे. मला बरं वाटलंय. काही नाही, मी उगाच खेचत होतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी इथे तुमचा मित्र म्हणून आलो आहे आणि तुम्हाला सपोर्ट करायला आलो आहे, अँकर करायला आलो आहे. तर तुम्हाला या पुढच्या स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट. आणि गेलं ना टेन्शन तुमचं, मी काही खेचायला वगैरे आलो होतो फक्त. कळलं? ओके, चला, ऑल द बेस्ट आणि मस्त स्पर्धा करा आणि जिंकू. थँक्यू. ऑल द बेस्ट. चला. पहिली हिरोईन बोलूयात. नमस्कार, माझं नाव मुग्धा परांजपे. मी MBA कंप्लीट केलं आहे आणि मी आत्ता तुमच्यासमोर एक छोटीशी पोएट्री सादर करणार आहे. मितवा. ए मितवा, त्या दिवशी तू माझ्याकडे मैत्रीच्या हक्काने आलास. तुडुंब भरलेलं माझं मन कसं रीता होऊन गेलं. तेव्हा वाटलं, खरंच का रे मितवा, इट्स गुड टू बी इन लव. क्या यार दोस्तों, इट्स रियली गुड टू इन लव. ए मितवा, इट्स रियली गुड टू बी इन लव. ही तू स्वतः लिहिली होतीस? या म्हणजे फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळे बसून असं. अच्छा, म्हणजे तू इकडे येणार ऑडिशनला त्याची तयारी का? ॲक्च्युली मी तयार नव्हते अजिबात. माझ्याकडे स्क्रिप्ट पण नव्हती. मला इथे आल्यावर कळलं की स्क्रिप्ट देणार नाही आहेत. सो मी फोनाफोनी केली फ्रेंड्सना वगैरे आणि हे सगळं जमवाजमवून करून आलेलं आहे हे जे काय आहे ते. आमच्याकडे पण आहे तुझ्यासाठी. मितवा. आली आली आली, स्कूटर आली. अगं बाई, कोणीतरी बोलताच आहे. शिट्टी मारतोय माझ्याकडे बघून. आजपर्यंत माझ्या नवऱ्याने कधीच शिट्टी मारली नाही मला बघून. जाओ जाओ, मेरी आत्ते सासूबाई घर पे जाओ. नहीं नहीं, मेरी शादी हो चुकी है, 17 साल हो गए. जाओ. सांगली तुझ्यासाठी आमच्याकडनं. थँक्यू.
मला दिला नाही. माझे भाऊ, माझे काका, माझे मामा, माझी मामी, सारे रिश्तेदार, साऱ्यांकडे मी मागणी केली होती, त्यांची दारं ठोठावली. साहेब मी रकमा, मला कळलं तुम्हाला मोलकरीण पाहिजे. साहेब नाही कळलं. चायनीज नाही, मराठी बोलले. माझं नाव रसिका धवडगावकर, मी डोंबिवलीला राहायला आणि मागच्याच वर्षी ग्रॅज्युएशन झालंय माझं कंप्लीट BMM मध्ये. मग आता तू काय करणार आहेस? आता मी एक कविता म्हणून दाखवते तुम्हाला. तू संगीत विशारद आहेस. हो. आणि त्याचबरोबर तू मला वाटतं 52व्या राज्य नाट्य स्पर्धेत तुला पारितोषिक मिळालंय असं तू तुझ्या बायोडेटामध्ये म्हटलंयस. राईट. हो. क्या बात आहे, व्हेरी गुड. मग असं काहीतरी करशील का ज्याच्यात गाणंही आहे, ऍक्टिंगही आहे? हां, अँड इवन आय विल इन्क्लूड डान्स ऑल्सो. अरे क्या बात आहे. हे माझं जगणं ना फक्त रात्रीपुरतंच बरं का. माझ्या आयुष्याची पहाट खूप सुंदर असते. 18व्या वर्षी माझं लग्न झालं. माझा नवरा रम्या, त्याला मी गायलेलं फारसं कधीच आवडलं नाही. मग काय गाणं सोडावं लागलं. पण त्याने सतत राहून राहून माहेरच्या अंगणाची आणि आईची आठवण यायची. अरे संसार संसार माहेराची वाटे ओढ, अंगणातला सूर तोची वेचून येते ओंझळभर. नंतर तर घसा कोरडाच पडला. तरी रम्यावर माझं खूप प्रेम होतं. रम्या आणि मी तासन तास समुद्र किनाऱ्यावर भटकायचो. पण त्या दिवशी ते आले त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. ते आले, त्यांनी रम्याला ढकललं. त्यांनी मलाही खाली पाडलं. ते माझे कपडे वर पाडू लागले. मी ओरडायला लागले, रम्या मला वाचव, रम्या. तुम्ही नका ना मला हात लावू. माझी बिरबिरणारी नजर रम्याला शोधत होती. रम्या त्यांच्याकडून पैसे घेऊन पळून गेला. तुला काहीच सांगायचं नाही, तुला काहीच बोलायचं नाही, एकच गोष्ट करावीशी वाटते. नमस्कार, माझं नाव आहे स्नेहल BU गोरे आणि मी ठाण्यातनं आली आहे आणि मी सध्या लॉ करते आहे. तुला 9X झकास हिरोईन का व्हायचं? मी झोपते फिल्म्समध्ये, मी खाते फिल्म्स आणि मी पितेही फिल्म्स. आता ही जर मी बोलते ना, मला असं पाहिजे की एक हवा येऊ माझ्या केसात, बॅकग्राऊंड म्युझिक वाचो, समथिंग लाईक दॅट. फॉर मी इट्स लाईक फिल्म्स. इफ इट वॉट माझा विश असतं, ती मम्मीला सांगितलं असतं मला पहिला पण तू फिल्म सेटवरतीच करायला पाहिजे होतं. पण अनफॉर्च्युनेटली नाही. बट द सेकंड विश, मी मरेल तर फिल्म सेटवरतीच. तू 9X झकासच्या या कॉन्टेस्टमध्ये सहभागी झाली आहे, पण झकास फिल्म येणार आहे आणि त्यासाठी झकास हिरोईन हवी आहे. पण ही मराठी फिल्म आहे. हो. आणि तुझं मराठी वीक आहे. आपण लहानपणी ABCD मम्मीच्या पोटानं शिकून नाही आहेत. वी लर्न इट. आणि माझ्यामध्ये ॲज मी बोलले की मी 200% देईल की मराठी शिकू. आणि त्याचं बघायला गेलं कॅटरीना कैफला पण हिंदी काय येत नाही. बट स्टील टुडे आज इथे आहे. या फिल्मचा हिस्सा झालीस किंवा नाही झालीस तरी मराठी नक्की शिक. आणि या झकास हिरोईनच्या या तुझ्या संपूर्ण प्रवासासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आम्हाला तुझं नाव सांग. माधुरी दीक्षित. तुला माहिती का, नुसतं हे नाव ऐकलं ना तरी तू झकास हिरोईन असणारच. म्हणजे नावातच इतकी जादू आहे. हे नाव असलेली मुलगी आयुष्यात दुसरं काही होऊच शकत नाही. शी हॅज टू बी अन ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक हिरोईन, फॅन्टॅस्टिक ॲक्ट्रेस आणि फॅन्टॅस्टिक ह्युमन बीइंग. सर माझं नाव आहे ना कोइन्सिडन्स आहे. म्हणजे माझ्या माहेरी माझं नाव माधुरी आणि लग्न झाल्यानंतर मी
दीक्षित झाली. मग ते कोइन्सिडन्स आहे. वा वा. एक 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 ती आहे जी जन्मजात माधुरी दीक्षित आहे आणि हिने थोडंसं मॅनेज केलंय. हाय, माझं नाव आकांक्षा गाडे. मी 2 वर्ष थिएटर करते आणि आत्ता एक छोटंसं माईमचं प्रेझेंटेशन मी करून दाखवते तुम्हाला. अंड्यातलं पिल्लू बाहेर येताना त्याचं काय होतं किंवा त्याची उडण्यापर्यंतची प्रोसेस मी 1 मिनिटात दाखवण्याचा प्रयत्न करते. जनरली आपण जेव्हा झकास हिरोईन म्हणतो तेव्हा एक सेट फॉर्मॅट जो आत्तापर्यंत समोर जातो की कोणतरी डान्स करतं, कोणतरी काहीतरी ॲक्टिंग करून दाखवतं. पण तू या दोन्ही गोष्टींचा वापर कॉन्शियसली टाळलास. भाषाही टाळलीस आणि म्युझिक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डान्सही टाळलास आणि तू फक्त तुझ्या अभिनयाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलास. या प्रयत्नाबद्दल तुझं मनपूर्वक कौतुक. आणि आय थिंक तू ऑलरेडी एक झकास हिरोईन आहेस. एक दिवशी अशीच उंच उडत कुठेतरी आम्ही तुला बघू इच्छितो. ऑल द व्हेरी बेस्ट. FM बोलितो रेडिओ सिटी 91.1वर मी आज शोनाली आणि गेल्या अनेक दिवसांपासून मी रेडिओ सिटीवरती तुमच्याशी बोलतीये लक्स 9X झकास हिरोईनबद्दल. कारण स्वप्नील जोशीचा येणारा चित्रपट जो आहे मितवा, त्यासाठी तो त्याची मितवा म्हणजे त्याच्या फिल्मची सेकंड हिरोईन शोधतोय. आणि रोहन, स्वप्नील, मी आणि स्वप्नाजी आम्ही सगळ्यांनी अनेक जणांना जे आहे इथे आत्ता ऑडिशन केलेलं आहे. स्वप्ना, पूर्ण ह्या प्रोसेसबद्दल तू काय सांगशील? कारण की इतक्या सगळ्या जणांनी यामध्ये पार्टिसिपेट केले आहे आणि त्यातनं त्यांनी 70 मुली ज्या आहेत त्या सिलेक्ट केलेल्या आहेत. क्वांटिटी तर जास्त आहेच, पण क्वालिटी अप्रतिम होती. कारण इतकं टॅलेंट असेल मला खरंच एवढी अपेक्षा नव्हती. पण त्याच्यामुळे कसं रिजेक्ट करावं हाही एक मोठा प्रश्न होता. खूप छान वाटतं असं बघून की आपल्याकडे इतकं टॅलेंट आहे आणि खूप होपफुल वाटतं. स्वप्ना ह्या मितवा ह्या फिल्मचे डिरेक्टर आहेत, त्यामुळे त्या डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांच्या हिरोईनच्या शोधात होतात. पण स्वप्नील, तुला तुझी मितवा यामध्ये सापडली की नाही? नाही, यात किती मितवा होता असा विचार केला तर एक 10-12 सिनेमे बनवायला लागतील. इतका टॅलेंट आणि इतक्या सुंदर, फक्त दिसायला सुंदर नाही तर काही दिसायला सुंदर, काही दिसायला आणि अत्यंत हुशार. आणि या सगळ्या कंटेस्टंटमध्ये जी इमानदारी होती ना ती अत्यंत उल्लेखनीय आहे. आणि यांच्यातली प्रत्येकजण ऑलरेडी तिच्या आयुष्यातली एक झकास हिरोईन आहेच. आता त्यांच्यामध्ये आपल्याला आपली अवनी शोधायची आहे. मी ऑलरेडी घाबरायला लागलो आहे. मला फिनालेचं जजिंग नाही करायचं आहे, कारण ह्या मुलींमधनं एक मुलगी काढणं किंवा निवडणं अत्यंत कठीण जाणार आहे आपल्या सगळ्यांनाच. थँक्यू सो मच स्वप्नील. आणि रोहन, जेव्हापासून जसं आम्ही रेडिओ सिटीवरती सतत सांगतो आहोत तसंच तुम्ही 9X झकासवरती सुद्धा सतत सांगत आहात की तुम्ही या ऑडिशन द्या आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं याकरता एंट्री झाल्या होत्या. आपण बघतोय नाशिक, मालेगाव, सोलापूर, जळगाव, पुण्यातनं तर आहेच, मुंबईतनं सुद्धा आहेत. सगळ्यांकडनं आम्हाला एंट्रीज येतात. आमच्या वेबसाईटवरनं येत आहेत, SMS थ्रू येत आहेत, आमच्या फेसबुक पेजवर होत आहेत. सो इट इज रिअली ओव्हरवेल्मिंग टू सी. आणि जेव्हा मी जजिंग करत होतो मी बघत होतो द अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्स दॅट दे हॅव. त्यांना बघून बिलकुल वाटलं नाही त्यांचं पहिलं ऑडिशन आहे. जर मी तिकडे उभा असतो तर आय डोंट थिंक मी पण इतकं चांगलं परफॉर्म करू शकलो. दिस इज इम्पॉसिबल टू डू दॅट. आणि आता माझ्या डोक्यात हाच प्रश्न चालला आहे की याच्यानंतरचा जो आहे आपल्याला यांच्यामधनं टॉप 10 निवडायचे आहेत. आणि मला असं वाटतं की ते आपण टॉप 20 करायला पाहिजे की नाही. तशातला मला प्रश्न पडला आहे. बट लेट्स होप फॉर द बेस्ट. सो ह्या सगळ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकलं आहे आणि आता
कोण टॉप 10मध्ये जाणार आहे ते देखील तुम्हाला लवकरच कळेल. पण त्यासाठी पाहत राहा तुमचं आवडतं चॅनल बोलितो 9X झकास आणि ऐकत राहा FM बोलितो रेडिओ सिटी 91.1. माझ्या म्हणजे शो सोनाली सोबत. काकू आय मीन सासूबाई, आजपासून तुम्ही माझ्या सासूबाई आहात. अहो का म्हणून काय विचारता? जे लग्नानंतर घडायला पाहिजे ते काल घडलं ना. मला म्हणजे इथे यायच्या आधी मला म्हणतो तू काय पहिल्याच राऊंड मध्ये रिजेक्ट होशील, तू कशाला जाते तिकडे. ऍटलीस्ट हाय हॅलो तरी करा त्याला. मी नंतर बाहेर येऊन त्याला हाय हॅलो करतो. मग आता तो घेऊन जाईल मला रिजेक्ट झाली म्हणून. छान छान दिसणाऱ्यांना फक्त तुम्ही कॉल करता काय? तसं असेल तर सांगा ना, येऊच नका म्हणून. तसं लिहाच की काळ्यांना इकडे परमिशन नाहीये.